सगळ्यांना हाय, सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि माझ्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज खूप दिवसातून आमच्या आईच्या सासूबाईच्या मैत्रीण आल्या होत्या आणि त्यांच्यासाठी आज स्पेशल असा मासवडीचा बेत आम्ही म्हणजे करायचं ठरवलेलं आहे. आणि आमच्या आहोंनाच मासवडी म्हणले की खूप आवडते. मग त्यात 2 दिवस पुरेल एवढी केली पाहिजे. पण आम्ही त्यासाठी मी साहित्य केलेलं आहे. कांदा भाजून घेतलेला आहे, खोबरे भाजून घेतले, हावरी भाजून घेतली, शेंगदाणे पण भाजून घेतले. हे दोन्ही वाटून घ्यायचं मिक्सरला आणि आमटीचं वाटण पण काढलेलं आहे. आणि सासूबाई मासवडी करणाऱ्यांनी फक्त सगळं साहित्य करून देणार आहे आणि आमटीला फोडणी टाकणार आहे. आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल, माझ्या चॅनल जर पहिल्यांदा आले असाल तुम्ही, तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि पुढे ब्लॉग कंटिन्यू करा. आणि मग आमच्या आऊने दिलेली मला अशी खास अशी वॉर्निंग. तर म्हणले की मासवडीमध्ये एक पण केस नाही आला पाहिजे आणि त्यासाठी मी केस बांधते, कारण माझे केस हल्ली खूप गळतात त्यामुळं. आणि किती ट्राय केलं ना तरी एक तरी किती बांधल्यावर तरी एक तरी पडतोच केस. म्हणून आज काही झालं तरी नो केस असं सांगितलेलं आहे. तर बघू आता काय होते पुढं. मग आम्ही सारण करायला दोघींनी घेतलं आणि सारणात मसाला टाकायचा होता. सगळं मिक्स करून घेतलं, जेवढं वाटण किंवा वाटलं होतं तेवढं सगळं. आणि त्यात आम्हाला म्हणजे सगळे मसाले टाकले होते, पण आम्हाला एक मसाला सापडला नव्हता. त्यामुळं मग जाऊ दे मला तेवढं भाऊ आपण तेवढं त्याला ते कोथिंबीर घेऊन आणि सारखं आम्ही आई म्हणजे सांगत होते की कसं झालं ते खाऊन बघायला. तर त्यांनी मी बी टेस्ट केलं, त्यांनी मी केलं आणि सगळ्या शेवटी आम्ही तर लसूण टाकायचं तर विसरलोच होतो. अचानक आठवलं की लसूणच टाकला नाही, म्हणून लसूण टाकून घेतला. मस्तपैकी कोथिंबीर पण चिरून घेतली. ते पण त्यांनी कोथिंबीर घेऊन आले होते कुठून तरी, कारण मार्केटमध्ये काय त्यांना भेटली नव्हती कोथिंबीर. त्याच्यामुळे कुणाच तरी घेऊन आले होते ते रानातून. तर मस्त अशी कोथिंबीर टाकली होती आणि मग सारण तयार झालं होतं. सारण. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा. आज खूप अशी पेशंट होती आणि आई सांगत होत्या की असं करायचं कसं करायचं. मग म्हणजे गप्पा झाला होता आमच्या दोघींच्या, खूप अशा गप्पा मारल्या आणि आई आमच्या काहीतरी कॉमेडी करत असतात नेहमी, काहीतरी बोलता त्यामुळे मला खूप हसा येतं. तर तर आम्ही दोघींनी मस्तपैकी असं बेसन पीठ हाटून घ्यायचं होतं आम्हाला, कारण म्हणजे घट्ट पीठ हाटायचं होतं आणि नंतर त्याची थापोळी करायची होती. त्यामुळे आम्ही दोघींनी मस्तपैकी हाटून घेतात. तर आईने टाकलं आणि मी हलवत होते, कारण आईचं जास्त जरा हात दुखतो त्यामुळे आईला काही जमत नाही हलवायला. मग मस्त बेसन पीठ हाटून झालं होतं आणि मग मासवड्या बी केल्या 2-3. तर मग नंतर लक्षात आलं की व्हिडिओ होतं काढायचंच राहिलं, मग परत चालू केला. आहे ना देवालाची मती त्यांच्या आता बघतेच मी कशी काय करते त्यांचं दाखवतेच मी सगळ्यांना काढते तिघीला राजांची बाई म्हणजे तिची एक नाच सगळी जाऊन गेली मला. इथे गप्पा चालू होता सासूबाईच्या आणि त्यांच्या मैत्रिणीच्या कमळी मालिकेमधल्या, आणि त्या खूप एन्जॉय करत होत्या. कमळीचं असं झालं तसं झालं सांगत होत्या आणि त्यांना बोलणं बी देत होत्या. कसं असतं, घरचं टेन्शन कमी आणि मालिकेतलं टेन्शन जास्त घेतात महिला. त्या पण दोघी तशाच ती सांगती ती गावाला गेली होती ना, ती दोघं जण राजाने ती दोघं माहिला तिला तुझी होती म्हाताऱ्याला बरोबर तेव्हा ती म्हणती ती कामिनी येते आणि मग ती कामिनी नाही काय करते ना ती दुसरी इथे ना आजी येते म्हणते ती तुला कोणी ठेवलं मी समोर आहे ना, ती रागिनी म्हणती ती म्हणते मला आजीने ठेवले म्हणून आजीचं मला हे करायचं शब्द मोडायचा नाही. मी तवा आलोय म्हणती तसा नाही मी येत, मी आलोय.
ती काय काय करतीला करती ती म्हाताऱ्याला खाऊ आणि ती जीव लावती आणि म्हातारा असं तिच्या डोक्यावर हात ठेवतं असं आता सुद्धा ती म्हातारा म्हणत होते ती मग बहिणी दोघं बहीण भावंड मी भावजाला म्हणते तुम्ही पाया पडते असं करते ती ते आणि गेली घरी म्हणले का काय झालं म्हणलं बाहेर लाड आला होता वगैरे गेली फुटून तिथे आणि पुढं म्हणले चल बरं पुढे लाड राहील कुत्र खाते मग दोघींनी मस्तपैकी जेवण केलं. तो भेटूया आपण तोपर्यंत बाय.